पुण्यातील राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये थिगळस्थळ प्रभागामध्ये गावकी आणि भावकी एकत्र झालेली आहे। मात्र या एकत्र येण्याला कोटींच्या बोलीची चर्चा रंगली आहे। राजकारण आणि पैसा यापेक्षा एकतेचा विचार अग्रस्थानी ठेवत ग्रामस्थांनी निवडणुकीमध्ये एकजुटीचा आदर्श घातल्याचा दावा करत राजगुरुनगर शहरातील थिगळस्थळ प्रभागामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत 2 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। यातून गावातील सर्व समाज बांधव आणि भावकी एकत्र येऊन विचारावर एकत्र राहू, विकासासाठी लढू या भूमिकेतून एकच उमेदवार ठरवण्यात आला आहे। या निवडणुकीत ना पैशाची बोली लागली आहे ना राजकीय दबाव, तर फक्त गावाच्या प्रगतीचा विचार करून निर्णय घेण्यात आल्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली। आणि बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आपला प्रभाग एकची राजकारण आणि पैसा याच्यापेक्षा गावकी आणि भावकीची एकी ही महत्त्वाचे समजून आमच्या गावकी आणि भावकीनी मंदिरामध्ये एकत्र बैठक घेऊन एक मुखाने मला पाठिंबा देऊन माझ्यासाठी बिनविरोध इलेक्शन केलेले आहे। आणि माझे तिन्ही सहकारी जे माझ्या विरोधी होते त्यांनी मोठ्या मनाने काही हे न करता आडेवेडे न घेता माझ्यासाठी एक मुखाने पाठिंबा देऊन तिघांनी माघार घेतली आहे। सर्व गाव एकत्र होऊ की बाबा कुठंतरी आपल्याला वेगळा वार्डला दिशा द्यायची, गावकी भावकीत वाद होऊ नये, यासाठी आपण सगळे एक राहिले पाहिजे, गावाचा विकास पुढे गेला पाहिजे। यासाठी बापूसाहेब थिगळे असेल, मी असेल, दीपक थिगळे असेल, मनोज थिगळे असेल व सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वानुमताने आम्ही किशोर थिगळे यांची नगरसेवकपदी बिनविरोध